गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। एवढंच नाही तर ही आताची महत्त्वाची बातमी आहे। नाविद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत आणि आता गोकुळच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। गोकुळचा नवा अध्यक्षाचा चेहरा आता आणि नाव समोर आलेला आहे। नाविद मुश्रीफ हे नवीन अध्यक्ष। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भूषण, गोकुळच्या अध्यक्षपदी आता नाविद मुश्रीफ, काय सांगाल? आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून आता जल्लोष करण्यास सुरुवात झालेली आहे। नाविद मुश्रीफ यांच्या नावाचा जयघोष जो आहे तो या परिसरात सध्या दुमदुमतोय। गोकुळच्या राजकारणात आता नवा अध्यक्ष आलेला आहे। नाविद मुश्रीफ हे नवीन अध्यक्ष असणार आहेत। हसन मुश्रीफ यांचे ते पुत्र आहेत आणि गोकुळचे ते नवे अध्यक्ष असणार आहेत। कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला हा तिढा जो आहे तो अखेर सुटलेला आहे। अनेक नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर अखेर हा निर्णय झालेला आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या नावावर अखेर आज शिक्कामोर्तब झालेला आहे। कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सध्या जल्लोष होतोय। अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदावर कोण येणार ही चर्चा होती। त्यानंतर सर्वानुमते शशिकांत पाटील चुवेकर यांचं नाव अंतिम झालं होतं। मात्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच्या चर्चेनंतर अखेर गोकुळच्या अध्यक्षपदी आता नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आलेली आहे। हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत नाविद मुश्रीफ, त्यांची आता निवड झाली आहे। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेले। तर भूषण, आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा जल्लोष चालू आहे कारण गोकुळच्या अध्यक्षपदी आता नाविद मुश्रीफ, काय सांगाल? 2 दिवसापासून गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत नाट्यमय घडामोडी आहेत त्या घडत होत्या आणि अखेर या गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। नाविद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा आहे। गेल्या 4 वर्षापासून ते गोकुळमध्ये संचालक म्हणून काम करत आहे आणि शेवटचा 1 वर्ष त्यांना अध्यक्ष म्हणून संधी आहे ती मिळालेली आहे। तर पहिल्यांदा शशिकांत पाटील चुवेकर यांचं नाव आहे ते या सगळ्यामध्ये आघाडीवर घेतलं गेलेलं होतं। मात्र या सगळ्या अध्यक्ष निवडीमध्ये वरिष्ठ स्तरावरून दबाव मंत्री मुश्रीफ यांच्यावर आल्यानंतर अखेर महायुतीचा चेहरा म्हणून नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। संचालक मंडळाची बैठक जी आहे ती अजूनही सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीची माहिती मिळते बंद नको त्यातून सतेज पाटील यांनी विश्वास नारायण पाटील ज्येष्ठ संचालक यांच्याकडे हे सगळं नव्या अध्यक्षाचं नाव आहे ते दिलेलं होतं आणि हा लिफाफा जो आहे तो संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उघडला गेला ज्यामध्ये नाविद मुश्रीफ यांचं नाव होतं। तर ही सगळी निवड होण्याआधीपासूनच कागल आणि परिसरातील मुस्लिमांच्या कार्यकर्त्यांनी नाविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचे स्टेटस आहे ते ठेवलेले होते आणि त्यामुळे नाविद मुश्रीफ यांची निवड ही फक्त एक औपचारिकता राहिली होती आणि तशाच पद्धतीनं अपेक्षेनुसार आता गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या निवडीची घोषणा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये होता। या सगळ्या सभागृहाबाहेर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात। अजूनही संचालक मंडळाची बैठक संपलेली नाही आणि बैठक संपल्यानंतरच आतमध्ये माध्यमांना देखील प्रवेश दिला जाणार आहे। त्यानंतरच नाविद मुश्रीफ यांची प्रतिक्रिया देखील आपल्याला कळू शकणार आहे। मात्र नुकताच आपण बघतोय की गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या काही नाट्यमय घडामोडी घडत होत्या त्या सगळ्या संपल्यानंतर आता अपेक्षेप्रमाणे गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर गोकुळच्या अध्यक्षपदी आता नवे अध्यक्ष आलेले आहेत। नाविद मुश्रीफ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे।
गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडलेल्या आहेत आणि यानंतर अखेर आता नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। गोकुळच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ हे नवे अध्यक्ष असणार आहेत। आता कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलेला आहे। आधीच कार्यकर्त्यांकडून स्टेटसवर त्यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं। आता शिक्कामोर्तब झाल्यानंतर अगदी बँड बाजासह त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते नाचून आपला आनंद व्यक्त करतात, पेढे भरवून आपला आनंद व्यक्त करतात। नावेद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांची निवड आता गोकुळच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे। गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष नावेद मुश्रीफ। अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदी कोण येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर त्यावरून आता पडदा उठलेला आहे, कारण गुरुवारी सायंकाळपासून अगदी शुक्रवारपर्यंत वरिष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या। स्वतः हसन मुश्रीफ हे देखील कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यानंतर आता गोकुळच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। या बैठकांमध्ये अनेक नावांवर चर्चा झाली।